रोहित सर, एप्रिल मे महिन्यामध्ये सिमला मिरची लावली तर चालेल का? सगळ्यात महत्त्वाचं एप्रिल आणि मे ह्या महिन्यामध्ये सिमला मिरची लावलो तर 100% चालू शकतो. कदाचित ह्या पिकाला मार्केटमध्ये रेट सुद्धा चांगला भेटू शकतो. पण सगळ्यात महत्त्वाची ही गोष्ट आपल्याला अभ्यास करायचा आहे की सिमला मिरची हे जास्त खर्चिक पीक आहे. म्हणजे हे उत्पादन चालू करायला आपल्याला इन्व्हेस्टमेंट खूप मोठ्या प्रमाणामध्ये लागते. सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, यासाठी तारकाठी, ड्रीप, मल्चिंग ह्या सगळ्या गोष्टी पाहिजेत, लेबर पाहिजेत आपल्याकडं. त्याच्या पुढे बघायला गेलो आपण तर ह्या उन्हामध्ये जर का आपल्याला त्या मिरचीला डेव्हलप करायचं असलं तर क्रॉप कव्हर किंवा थोडं नेट हाऊस तर आपल्याकडे पाहिजेत. ह्या सगळ्या गोष्टीवर जर का आपण काम करत असलो तर लावलं तर चालू शकतं. ह्यामध्ये 2 सेगमेंट असतात. एक येतो तुमचा इंद्रा सेगमेंट, एक येतो इंडस सेगमेंट. दोन्ही सेगमेंट, इंडस असतो तो छोटा लोकल मार्केटला खपतो. इंद्रा ऑल ओव्हर भारतामध्ये सगळीकडे जात असतो, आपल्याला पाठवू शकतो. बऱ्याच लोकांच्या लागवडी ह्या मे आणि जूनच्या लागवडी जास्त असतात, जुलैच्या लागवडी पण जास्त असतात बऱ्याच ठिकाणामध्ये. एप्रिलच्या लागवडी ह्या खूप कमी असतात आणि कॉम्पिटिशनला पालघर सारखा भाग हा पण नंतर चालू होत असतो. त्यामुळे ह्या लागवडी खूप फायद्याच्या असतात. पण प्लॉट डेव्हलप करणं, टिकवणं हे खूप चॅलेंजिंग आहे. हाय प्रॉफिट पण देणारं पीक आहे, पण ह्यात काम करणं, मेहनत करणं खूप गरजेचं आहे. जर का हे शक्य असलं तर तुम्ही अर्धा एकर, 1 एकर, 2 एकर, 5 एकर पर्यंत पण तुम्ही लावला, तुमच्या प्रॅक्टिकली नियोजनावर आणि सगळे गणित तुमची कॅल्क्युलेशन बसत असली केला तर एप्रिल आणि मे महिन्यामध्ये सिमला मिरची आपण 100% लावू शकतो. ह्यातनं फायदाही होऊ शकतो.